अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि अशातच दुसरीकडे रोहित पवारांनी जे आहे तो एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। त्या ट्विटमध्ये म्हटलं की राणांनी पैसे वाटले, भाजपनी पैसे वाटले असं जे आहे ते रोहित पवारांनी म्हटलं आणि याच बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर आहेत। तर काय सांगणार, रोहित पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे अमरावती। ही वस्तुस्थिती आहे। त्यांनी 300 रुपये रोज, 500 रुपये रोज, कोणाला 1000 रुपये रोज, कोणाला 700 रुपये रोजानं पैसे आणले, लोक आणले आणि तरीही त्या पेंडॉल भरू शकला नाहीत। ही वस्तुस्थिती आहे। जो ट्विट केलेला व्हिडिओ ही पण फॅक्ट आहे। इथलं जे प्रशासन आहे या प्रशासनाने एकदम गुलामगिरीसारखं काम केलेलं आहे। आम्हाला EVMsचे पण खूप त्रास झाला। आम्हाला जी सिस्टम आहे ॲडमिनिस्ट्रेशनची त्यांनी खूप त्रास दिला आणि पोलिसांनी पण खूप त्रास दिला। इतकं त्यांचं खुल्ला वाटप तिथे सुरू होतं आणि हे काय आमच्या CPंनाही दिसलं नाही आणि आमच्या कलेक्टरांनाही दिसलं नाही। ही फॅक्ट आहे। तुम्ही एक सकाळी गंभीर आरोप केलेले आहेत, भाजपकडनं काही उमेदवारांना फंडिंग केलं गेलं, कोणते उमेदवार आहे काय सांगा? असं मला कोणाचं नाव नाही घ्यायचं आहे, पण ही फॅक्ट आहे की काँग्रेसचा उमेदवार कसा पडेल आणि त्याच्यासाठी कोणाकोणाला पैसे देता येतील त्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या। काय आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये लकडवालाचे पैसे, काळे पैसे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचा पूर्ण दुरुपयोग या ठिकाणी सुरू आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये याची अशा खालच्या स्तरावरच्या राजकारणाची अजिबात सवय नव्हती, पण ही फॅक्ट आहे की त्यांनी काही उमेदवारांना स्पॉन्सरशिप दिली आणि त्या स्पॉन्सरशिपमध्ये त्यांनी स्वतःचं भलं करण्याचा प्रयत्न केला, पण रिझल्ट तुम्हाला महाविकास आघाडीच्या बाजूने दिसणार आहे। सकाळी आनंदराज आंबेडकरांचं नाव घेतलं, कसं असेलच ते? काय सांगणार, आज मतदान पार पडलेलं आहे, अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। संपूर्ण निवडणूक महाविकास आघाडीच्या लोकांनी एकत्र लढलेल्या आहेत। राहुल गांधींची सभा असेल, शरद पवारांची सभा, उद्धव ठाकरे, त्याचं फलित होणार? फलित होताना दिसतंय, महत्त्वाचं आहे। आदरणीय शरद पवार साहेबांनी तर अमरावती जिल्ह्याची लोकसभेची माफी देखील मागितली। एवढ्या मोठ्या बुजुर्ग माणसाला माफी मागायला जो पाड पाडू शकत असेल, ती व्यक्ती आणि त्यांचे संस्कार कसे असतील, ते दोघंही नवरा बायको खालच्या स्तरावरचं राजकारण करतात हे बघितलेलं आहे आपण। आणि त्यांना काही तत्व किंवा विचारधारा असं काही नाही आहे। हम करे सो कायदा आणि पैसा त्यांच्यासाठी सगळं काही आहे, म्हणून त्यांचं ते वागणं असेल। पण उद्धव ठाकरे साहेबांनी अपील केली, आदरणीय राहुल गांधी साहेबांनी अपील केली, आदरणीय शरद पवार साहेब आले, संजय राऊत साहेब आले, आमच्या सगळेजण ह्या ठिकाणी आले आणि मोठ्या सक्सेसफुली आम्ही ही निवडणूक पार पाडतोय। 3 लाख मतांनी निवडून असं रवी राणांनी सातत्याने म्हटलं होतं, बावनकुळेंनी देखील म्हटलं होतं, आज मतदान पार पडलं। आम्ही निवडून येतोय। आम्ही निवडून येतोय अशी प्रतिक्रिया जी आहे ती काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूरांनी दिलेली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या विजयाचा देखील विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।